कळलं ते घरी न थांबण्याचं कारण? मला आता कळलं हे घरी का नाही थांबत. तिसरी अपेक्षा किरकिर करू नये. हो का? खूप मुलांवर वगैरे. तुमच्यावर ते त्यांना आवडत नाही जरा. माझ्यावर आय कॅन टेकल. काय हो हे मान्य आहे तिसरी अपेक्षा? हो मान्य आहे. त्यांच्या तीन थोडंसं होतं माझी किरकिर होते आणि बऱ्याचदा ते न मिळाल्यामुळेही होते. घरी ते अवेलेबल नसतात, काहीतरी मी सांगितलेलं असतं विसरतात, मग मुलांसोबत ते अवेलेबल नसतात आणि घरी गेल्यानंतर किरकिर होईल म्हणून परत ते रिहर्सलला जातात. वा काय मस्त आहे. आता यानंतर जरा तुमची धावपळ मला बघायची. किती तुम्ही घरात वेळ देता ते बघायचं आहे. 10 वस्तू सांगणार म्हणजे आणि ही 3 बक्षिसं मिळू शकणार. तुम्ही वहिनींना किती बक्षीस मिळवून देणार ते बघूया. 3, 6 आणि 9 या टप्प्यावर बक्षीस आहे. 3 वस्तू आणल्या तर पहिलं बक्षीस, त्यानंतर पुढच्या 3 म्हणजे 6 वस्तू पोहोचल्या की दुसरं बक्षीस आणि 9वं बक्षीस म्हणजे पुढचे 3 वस्तू आणल्या 9 झालं की तिसरं बक्षीस. बघूया 3ही बक्षीस तुम्ही मिळवून देणार का. वेळ 2 मिनिटाची आणि एका वेळेला 1 वस्तू आणून इथे ठेवायची. घर लांब आहे म्हणून 2.5 मिनिट 30 सेकंद जास्त. वेळ सुरू झाली. सांगा पहिली. फुलांची परडी देवाकडे. माझी आता वापरात असलेली पर्स वरती आहे आपल्या कॉटवर. काजू पिवळ्या रंगाचा काजूच्या बी सहित. लवकर सांगा वेळ संपली. पितळेचा छोटा कंदील तुळशीकडे. 1 मिनिट होऊन गेलेला आहे. पितळेचा छोटा कंदील. माझ्या फोनचा चार्जर. स्टीलची चहा गाळणी. शेवटचं मिनिट. मच्छर मारण्याची बॅट. टीव्ही कडे वरती. 30 सेकंद राहिली. 30. काजूच्या बिया टेबलवर आहेत. घरी थांबत नाहीत ना म्हणून. 10 8 7 मुलीचं सायन्सचं पुस्तक. मुलीचं सायन्स पुस्तक. सायन्स 4 3 2 1 वेळ संपली. बरं मला सांगा 1 वस्तू फक्त उशीर आणली. आता सांगा काय काय आणलं तुम्ही. पर्स 1 पुढे. गाळणी 2 परडी 3 दिवा 4 काजू 5 बिया 6 मच्छर मारण्याचं बॅट 7 आणि चार्जर पुस्तक आणि चार्जर 8 आणि पुस्तक उशिरा आणलं त्यामुळे 2 बक्षिसं मिळाली. हे पहिलं बक्षीस. अभिनंदन वहिनी तुमच्यासाठी. धन्यवाद. झी मराठीकडून हे दुसरं टप्प्यावरचं बक्षीस तुमच्यासाठी. अभिनंदन. धन्यवाद. आणि केप्रकडून ही भेटवस्तू तुम्हा दोघांसाठी. अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार आई. तुम्ही सांगा आधी कसा आहे स्वभाव. स्वभावाने चांगली आहे. प्रेमळ आहे. सून? सर्वांना सांभाळणारी आहे. बर. आणि सर्व गुणांनी संपन्न आहे. हो का. हो. कालपासून पाठ केलं ना तू. की मला बोलायला सांगितलं तर 4 ओळी तरी बऱ्या सांगूया म्हणून. हो ना. द्या आईकडेच द्या. नाही तशी ती खूप चांगली मुलगी आहे. कारण आम्ही मुंबईहून जेव्हा बेळगावला आलो तेव्हा तिला बेळगावला म्हणजे आम्ही घर बांधल्यानंतर आमच्या कॉलनीमध्ये भयंकर तिला मानत होते. अंजू कुठे सांगेल तिकडे जायचं आपण. पिक्चरला जायचं चला 50 तिकीटं रिझर्वेशन करून आणायची. अच्छा अच्छा. आणि जावई कसे आहेत. जावई चांगलेच आहेत. हो ना. जावई चांगलेच आहेत का. चांगले. तुम्हाला विचारायचं की तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. थोडाफार स्वभाव जरा शांत झाला पाहिजे. 1 मिनिट. कधी होतोय. तेवढं जमणार नाही. नाही का होत काय ते सांगितलं का असं. आधीपासून तसंच आहे. काय करणार. नाही पण मग थोडा ह्यांनी ऍडजस्ट करायचं ना तसं. तेच करतायत ना. नाही करत ना. काय हो नाही करते करतात हो ना. जरा जरा स्वभाव जरा बदला हो, ना. ठीक काय आहे, होतं चालेल. पटकन एखाद्या मनाला लागतं समोरच्या. पण त्यांना माहिती आहे स्वभाव तसाच आहे ना. मग समजून घेतात ना. हे नेहमीच झालंय आता. असं झालंय. पण तरी तुमची अपेक्षा आहे की त्यांनी थोडं हो ना राग कमी
केला हो, पाहिजे हो. करा हो जरा करा प्रयत्न करा प्रयत्न करतो. दुसरी अपेक्षा दुसरी अशी काही नाही, अगदी बाकी मला खूप चांगलं करून सपोर्ट करतात. मला घरामध्ये चांगली मदत फक्त तेवढी एक अपेक्षाच आहे हो. जरा तेवढंच करा हो बाकी काही नाही आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा. म्हणजे हिचं एक म्हणजे मेन वाचन कमी आहे. वाचन आहे फक्त त्या काय म्हणतात ते पाककलेची पुस्तकं असतात ना त्याचं जास्त ते कमी व्हायला पाहिजे. रोजचे पेपर न्यूजपेपर पुस्तकं ही वाचायला हवीत. काय हो वहिनी बरोबर वाचून आहे. सांगा म्हणते मला पेपर वगैरे ऍक्च्युली म्हणते. ते इतके अगदी एवढं वाचन करतात ना, मी म्हणते ठीक आहे ना, मी नाही वाचत, तुम्ही थोडंफार मला सांगत जा काय न्यूज आहेत ते. करेक्ट आहे. दुसरी अपेक्षा दुसरी जरा वेळेचं पालन करणं, उशिरा पोचणं वगैरे, कोणाला टाइम दिला लेट होणं हे नेहमीच झालंय. ते आम्हाला नाही आवडत. आम्ही जाऊन वाट बघतो. म्हणजे आम्ही कोणाला टाइम दिला तर आम्ही आधीच जाऊन थांबतो. असं काहीतरी नाही तर वेळेवर तरी वेळ पाळली हा, वेळ पाळली पाहिजे. काय हो वहिनी नाही बरोबर आहे, त्यामध्ये थोडेफार मी कमी पडते पण प्रयत्न करते. तिसरा नको ती एवढी जी धडपड करते ना ती जरा कमी व्हायला एवढी नको. धडपड हा. जरा कमी हा, करा. कमी, हा. काय हो हो हो. हो, 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 हो. ते काय करू, मी मुद्दामून करत नाही, ते होतं होतं, आपलं. मग. फास्ट आहे ना. आणि दोघांनी किती एकमेकांची अपेक्षा पूर्ण करतो असं सांगितलं तरी मला काय वाटत नाही यांच्यात काय बदल होईल असं. पण आता धावपळ करून घरातल्या काही वस्तू आणायच्या आहेत आणि वहिनींना बक्षीस मिळवून द्यायचंय. आज किती बक्षीस मिळवून तुम्ही देणार ते आम्हाला बघायचं. मी करायचं आता परत मैत्रीण द्यायची ना. आणि त्यामध्ये आम्ही वेळ लावणार 2 मिनिटाची वेळ. एका वेळेला एक वस्तू आणून इथे ठेवायची आणि मग वहिनींना बक्षीस मिळवून द्यायचं आहे आज तुम्ही. वेळ 2 मिनिटाची आहे आणि 3, 6 आणि 9 अशी बक्षिसं मिळणार आहेत. 2 मिनिटामध्ये 3 वस्तू आणल्या तर 1 बक्षीस, 6 वस्तू आणल्या तर 2 बक्षीस आणि 9 वस्तू आणल्या तर 3 बक्षीस मिळणार. वेळ 2 मिनिटाची. 1, 2, 3 सांगा पहिली वस्तू. पृथ्वी गोल हे ग्लोब. ठेवा 1. पुढची वस्तू मेडल तिथे एक ह्याच्यावरती आहे. 20 सेकंद झाली. काजूची बाटली वरती 3. मसाल्याच्या इथे. 30 सेकंद झाली. पपई पपई खाली आहे. पितळ्याची कळशी 4. वरती. 40 सेकंद झाली. 40. कुल्फीचा साचा वरच्या ड्रॉवर ह्याच्यामध्ये वरती जे आहेत ना, वरती कपाटामध्ये आहेत ना. किचन मध्ये किती माहिती कळेल आता. 1 मिनिट पूर्ण एसीचं झालं. रिमोट इकडे. 1 मिनिटच राहिलंय. बटाटे बटाटे समोर इथे. आणि मिठाईचा आणा. मिठाई बघा तिथे कदाचित कुठेतरी आहे कपाटात. तिथे पाठीमागे देखील आहेत वाटतं. 30 सेकंद राहिली. अगदी पाठीमागे बॉक्स एक आहे. हो आहेत तिथे पाठीमागे आहे. 20 सेकंद राहिली. हा त्या पिशवीमध्ये आहे. 10, लवकर 9, 8, 7. झाले सगळे. सांगा कुठल्या कुठल्या वस्तू आणलेल्या आहेत. कुल्फीचा साचा आहे. 1, कळशी आहे. 2, बटाटा 3, पपई 4, एसीचं आहे. 5, मिठाई 6, काजूची बाटली 7, 8 आणि मेडल मेडल 9. 3ही वस्तू आणल्या. अभिनंदन. हे ठेवा. 9 वस्तू आणल्या. 3ही बक्षिसं मिळणार. झी मराठीकडून ही चिंचपेटी तुमच्यासाठी. ही भेटवस्तू सुद्धा झी मराठीकडून तुमच्यासाठी. चला झुमके झाले आणि आता हे तोडे झी मराठीकडून तुमच्यासाठी. अभिनंदन. कधी हात दाखवला तर थांबवा. स्टॉपला थांबा. मी काय मध्ये नाही म्हणत सिग्नलला थांबवा. पण लग्नाला किती वर्ष झाली. लग्नाला झाले 12 वर्ष. तेव्हापासून हसणं बंद झालंय का हो तुमचं. मग हसा ना तुम्ही. एवढे टेन्शन मध्ये असतो मी. मलाच टेन्शन आलंय त्यांच्याकडे बघून.